नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे अत्यंत गुणकारी, पौष्टिक, चमचमीत अशी कारल्याची भाजी. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे पाव किलो ताजी हिरवी कारली. तर ही कारली आधी मी पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. तर फ्रेंड्स, कारले चवीला कडू जरी असले तरी त्याच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे त्याचा आहारात समावेश करणे खूप फायदेशीर असे ठरते. तर फ्रेंड्स, आता ही कारली इथे मी कट करून घेत आहे. कारल्याच्या नियमित सेवनामुळे काय होते, ज्या लोकांना डायबिटीज म्हणजे मधुमेह असतो तर त्यांच्या शरीरातील रक्ताची जी साखरेची पातळी असते तर त्यातील अतिरिक्त साखर शोषून घेण्याचे काम हे कारले करते. तसेच वजन कमी करणाऱ्या व्यक्तींसाठी कारल्याचे नियमित सेवन खूप फायदेशीर असे ठरते. नियमित सेवनामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तर इथे पाहू शकता सर्व कारली मी कट करून घेतले आहेत. कट करून घेतलेल्या कारल्यांमधील बिया इथे मी चमच्याने अशा प्रकारे काढून घेतल्या आहेत. यातील बिया काढून घेतल्यामुळे भाजी खाताना त्या टचटच अशा लागल्या जात नाहीत. बिया काढून घेतल्यानंतर सर्व कारली जी आहेत ती इथे मी अशा प्रकारे बारीक अशी चिरून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण मस्त अशी चमचमीत अत्यंत पौष्टिक गुणकारी अशी कारल्याची भाजी बनवत आहोत. त्यासाठी सर्व कारली इथे मी अशा प्रकारे चिरून घेतली आहे. तर कारली आपली इथे चिरून तयार आहेत. आता भाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम ही कारली जी आहे ती आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी गॅस चालू करून एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ॲड केले आहे. त्या पाण्यामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा मीठ तसेच पाव चमचा हळद. या पाण्यामध्ये ॲड केलेली हळद व मीठ व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. हळद मीठ व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरून घेतलेली कारली. सर्व कारली ॲड केल्यानंतर आता ही कारली या हळद मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून गॅसच्या मीडियम फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटे इथे मी शिजवून घेणार आहे. तर कारली इथे आपल्याला 70% शिजवून घ्यायची आहे. जास्त प्रमाणात ही शिजवून घ्यायची नाही आहेत. तर इथे पाहू शकता एकूण 7 मिनिटांनंतर मस्त अशी आपली कारली शिजली गेली आहेत. तर कारली इथे आपली शिजली गेली आहे. आता या पाण्यामधून मी ही कारली निथळून बाजूला काढून घेतली आहे. निथळून घेतलेल्या कारल्यामध्ये थंड पाणी ॲड करून ही कारली हाताने मी घट्ट अशी पिळून घेतली आहेत. घट्ट अशी कारली पिळून घेतल्यामुळे या कारल्यातील कडूपणा जो आहे तो नाहीसा होतो. यामुळे कारल्याची भाजी जी आहे ती चवीला अजिबात कडू लागत नाही. तर आता आपण कारल्याची भाजी तयार करून घेऊया. त्यासाठी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. यामध्ये ॲड केले आहे 2 छोटी पळी तेल. तेल गरम झाले की आता यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा जिरे तसेच अर्धा चमचा मोहरी. सुरुवातीला गॅसची फ्लेम इथे मी फुल ठेवली आहे. जिरे व मोहरी तेलावरती छान असे तडतडले गेले की यामध्ये ॲड करत आहे ठेचून घेतलेला लसूण. तर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. या लसणाचा पूर्णपणे फ्लेवर या तेलामध्ये उतरेपर्यंत हा लसूण 10 ते 12 सेकंद छान असा तळून घेत आहे. लसूण छान असा तळून घेतला की आता यामध्ये ॲड करत आहे इथे मी घेतला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून. कांदा तेलामध्ये ॲड केल्यानंतर त्यावरती ॲड करत आहे पाव चमचा मीठ. मीठ ॲड केल्यामुळे कांदा जो आहे तो मस्त असा गुलाबी रंगावरती मऊसूत होईपर्यंत तळला जातो पटकन. तर इथे पाहू शकता कांदा आपला छान असा गुलाबी रंगावरती तळला गेला आहे. आता यामध्ये ॲड केला आहे एक मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. कांद्याप्रमाणेच हा टोमॅटोही मऊसूत होईपर्यंत इथे आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर इथे मी टोमॅटो छान असा परतवून घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 3 मिनिटांनंतर मस्त असा आपला टोमॅटो व कांदा छान असा परतला गेला आहे. आता यामध्ये ॲड करत आहे मसाले. सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद. हळद ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला तसेच 1.5 चमचा धना पावडर. यानंतर यामध्ये ॲड केली आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. हे सर्व मसाले जे आहेत ते इथे मी छान असे या कांद्यामध्ये व टोमॅटोमध्ये परतवून घेत आहे. अशा प्रकारे मसाले परतवून घेतल्यामुळे या मसाल्याचा कच्चेपणा जो आहे तो नाहीसा होतो. मसाले परतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे शिजवून घेतलेले कारले. कारले ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. तर इथे आपण कांदा तळताना सुरुवातीला मीठ ॲड केले आहे त्या अंदाजानुसारच यामध्ये मीठ ॲड करायचे आहे. मीठ ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेला 10 ग्रॅम गूळ. गूळ ॲड केल्यामुळे भाजीची टेस्ट जी आहे ती मस्त अशी खाताना लागते. तसेच या कारल्याचा कडूपणा नाहीसा होतो. यामुळे ही भाजी अजिबात कडू लागली जात नाही. याला हलकीशी अशी एक गोडसर टेस्ट येते. त्यामुळे ही भाजी लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात. गूळ ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केला आहे अर्ध्या लिंबाचा रस. गुळाप्रमाणेच लिंबाचा रस ही कारल्याचा
आंबटपणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसेच लिंबाच्या रसामुळे या भाजीला एक मस्त अशी वेगळी टेस्ट येते. तर आता ॲड केलेला गूळ, लिंबाचा रस तसेच हे कारले या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे. सर्व मसाल्यामध्ये हे कारले गॅसच्या लो फ्लेमवरती इथे मी 2 ते 3 मिनिटे छान असे परतवून घेतले आहे. तर इथे आपण कारले सुरुवातीला 70% शिजवून घेतल्यामुळे हे कारले आणखीन शिजण्यासाठी यामध्ये ॲड केले आहे. अर्धी वाटी पाणी ॲड केलेले पाणी या कारल्यामध्ये इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. पाणी मिक्स करून घेतल्यानंतर आता हे कारले मी 5 मिनिटे गॅसच्या लो फ्लेमवरती शिजण्यासाठी ठेवले आहे. त्यासाठी मी त्यावरती एक झाकण ठेवून दिले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कारले आपले छान असे शिजले जात आहे. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली कारल्याची भाजी मस्त अशी शिजली गेली आहे. याचे तेलही खूप छान असे सेपरेट झाले आहे. मस्त अशी चमचमीत दिसत आहे आपली कारल्याची भाजी. तर आता यावरती ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे आपली मस्त अशी चमचमीत कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. पाहू शकता किती छान अशी दिसत आहे. मस्त असे याचे तेल रिलीज झाले आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे जर तुम्ही कारल्याची भाजी बनवाल तर 100% खात्रीने सांगतील कारले न आवडणारे व्यक्ती तसेच लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातील. तर इथे अशा प्रकारे आपली पूर्णपणे कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला चेहऱ्यावरती मुरमळ येण्याचा त्रास असेल तर तुम्ही कारल्याचा आहारात नेहमी समावेश केला तर ही समस्या तुमची दूर होण्यास मदत होते. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.